अमेरिका इराण युद्धाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। इराणसोबतचा युद्धबंदी करार हा रद्द केला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय। माझ्यासाठी हा शांतता करार संपला असं ट्रम्प म्हणतात। अमेरिकेकडून इराणवरती पुन्हा त्यामुळे आता भीषण हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत। अमेरिका आणि इराणमधला तणाव त्यामुळे पुन्हा एकदा वाढलेला दिसतोय। अमेरिका इराणमधला तणाव शिगेला पोहोचलाय। अमेरिकेने इराणमध्ये 80हून अधिक ठिकाणांवरती हवाई हल्ले केलेत। इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरच्या 60हून अधिक नौका त्यांनी लक्ष्य केल्यात। होर्मुझ सामुद्रधुनीमधील व्यापारी जहाजांवरच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं इराणमधल्या 80हून अधिक लष्करी ठिकाणांवरती हवाई हल्ले केलेत। अमेरिकेच्या सेंटकॉमनुसार या कारवाईमध्ये इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, कमांड आणि नियंत्रण केंद्र, किनारी रडार, जहाजावरची क्षेपणास्त्र प्रणाली तसंच इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरच्या 60हून अधिक नौकांना लक्ष्य करण्यात आलंय। इराणने बंदर अब्बास, केशम आणि सिरिक इथं स्फोट झाल्याची पुष्टी केली असून या कारवाईला आक्रमकतेचं कृत्य ठरवत प्रत्युत्तर द्यायचा इशारा दिलेला आहे। होर्मुझ सामुद्रधुनीवरील कुठलाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। अमेरिकेने अंतरिम कराराअंतर्गत इराणला दिलेली तेल विक्रीची सवलतही रद्द केली आहे। या निर्णयावर इराणने तीव्र आक्षेप नोंदवलाय। तणावाच्या पार्श्वभूमीवर कुवेतने हवाई संरक्षण व्यवस्था सक्रिय केली असून बहरीनने सुद्धा इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांचा दावा केला आहे।